न्यूज स्टार 5 मराठीमध्ये आपले स्वागत आहे. पाचशे ठळक बातमी. वाढतं वय, बदलती जीवनशैली, मानसिक अशांतता अशा अनेक कारणांमुळे सध्या स्त्री आणि पुरुषांना अनेक व्याधींना सामोरं जावं लागत आहे. संधिवात हे त्यातीलच एक असह्य करणारं दुखणं. 40 नंतर स्त्रियांमध्ये तर 60 नंतर पुरुषांमध्ये याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. शरीरातील जॉईंट्स मधील ल्युब्रिकेशन, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हाडांमधील वंगण जेव्हा संपायला सुरुवात होते त्यातून निर्माण होणाऱ्या घर्षणामुळे ह्यातील पीडा अधिकच असह्यनीय होऊ लागते. त्यातूनच कंबरदुखी, टाचदुखी, पाठदुखी, हातापायांना मुंग्या येणं अशा प्रकारचा त्रास सुरू होतो. तुम्ही जर या त्रासापासून पीडित असाल तर आता चिंता करण्याची काही एक गरज नाही, कारण सक्सेस लाईफ मार्केटिंग कंपनी संधिवातावर एक रामबाण उपाय घेऊन आली आहे. सक्सेस ऑर्थो पावडर. आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे गुण असलेले हे पावडर आपल्याला देते संधिवातापासून त्वरित आराम. तर आता सक्सेस ऑर्थो पावडरला करा हाय आणि संधिवाताला करा कायमचं बाय. रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून 5.5 लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत. करवीर पोलिसांनी उघडकीस आणला चोरीचा गुन्हा. करवीर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला अटक करून सुमारे 5,50,953 रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत करत घरफोडीचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि याचबरोबर उघडकीस सुद्धा आणलेला आहे. आरोपीने आपल्या मैत्रिणीच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली असून त्याच्या विरुद्ध यापूर्वी मोटरसायकल चोरीचे 4 गुन्हे दाखल आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात वाढत्या चोरीच्या संघटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी सर्व पोलीस ठाण्यांना चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला. करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 374/2026 याच्या तपासात दरम्यान आरोपी अवधूत लहू धुरे वय 23 वर्ष राहणार फये पोस्ट शेनगाव तालुका भुदरगड हा नवीन वाशी नाका येथे महापालिकेच्या पंपिंग हाऊस जवळ येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपीकडून 4,06,959 रुपयांचे 32.300 ग्राम वजनाचे सोन्याचे गंठण तसेच 1.20 ग्राम वजनाची सोन्याची अंगठी जप्त करण्यात आली. न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपासात आरोपीने 1,43,994 रुपयांचा 10.30 ग्राम वजनाचा सोन्याचा नेकलेस बँक ऑफ महाराष्ट्र गारगोटी शाखेत तारण ठेवून त्यावर कर्ज घेतल्याची माहिती दिली. त्यानुसार कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तो नेकलेसही जप्त करण्याची कारवाई सुरू आहे. या तपासात आरोपी अवधूत धुरे व त्याची मैत्रीण तेजस्विनी विक्रम बुसबुसे वय 24 वर्ष यांनी नागदेववाडी येथील शेजारी राहणाऱ्या फिर्यादी शीतल रामचंद्र गावडे यांच्या घरातील सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल रणजित पाटील करत असून ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर व गुन्हे शोध पथकाने केले. या कामगिरीबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. कार्यकारी संपादक माननीय अमर सोल्टे सर.